दुरीलांबुला केला गे माय ब्रह्मादिकाशितो न पडी ठाय हारू नय चालू नये सैरा वैरा काही बोलू नये अंबुला केला जरी धावी मौन बुडती 42 जाती नाक कान हालू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये मागील केले ते अवघेच वाव बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू नाव हालू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये विठ्ठल प्रथम नमोन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सतुदास तुका रामाच्या सेवका शरणारू म्हणे तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो ज्ञानेश्वर नमो
नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा गोपांदेव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रस्तुत रूपी प्राप्तस्थळी श्री संत वैकुंठवासी नथुरामजी महाराज केहाळकर यांच्या 11व्या पुण्यतिथी निमित्त चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज त्या सप्ताहातील 4थ्या क्रमांकाची कीर्तन रूपी ही सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा ही गुरुवर्य मारुतराव महाराजांची सेवा ही गुरुवर्य सोपान काका महाराज सतकर यांची ही कीर्तन रूपी सेवा अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळच्या साक्षीने मारुतरायाच्या दरबारात आलेली सेवा सेवेकरता घेतलेला भंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून गुरुवार निमित्त हा अभंग निवडण्यात आला. आपल्या श्री गुरु मोतीराम महाराजांचा ठाकूरवांचा एक असा नियम आहे, एकादशी आली की पंढरीची वारी आहे माझी. महाराजांना पुण्या गावात प्रवेश केला एकादशीला. ते गाव महाराजाला पंढरीत दिसायचं. पंढरीचंच वर्णन करावं. गुरुवार असं पुण्या गावात प्रवेश केला की ते गाव आळंदीत दिसायचं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं वर्णन व्हावं म्हणून एक तर माऊलीचा अभंग असावं किंवा माऊलीचं वर्णन होईल असा अभंग असावा. कुठं आडमुड गाव लागलं कुद्दण तर तिथं महाराजांना अभंगाचा म्हणा आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाचा वेशाचा. कुठं साधू संत कीर्तनाला उपस्थित असतील तिथं महाराजाचा अभंग आजीचे मोज तुम्ही कृपादान. दैत्याला लोहगावला महाराज कीर्तनला गेली की महाराजाचा अभंग असायचा, जन्माली याचे आजी फळ झाली साचे मी कृपा केली संती वयन्य रसली खंती. आज गुरुवार असल्यामुळे हा अभंग निवडण्यात आला. खूप मोठ्यांची सेवा आहे महाराज. पुण्यस्मरण हे कोणाचंही होत नाही. पुण्यतिथी सोहळा हा कोणाचाही होत नाही. देव लोकांच्या जयंत्या साजऱ्या होतात आणि साधूचे सोहळे साजरे होतात. नरसिंह जयंती, वामन जयंती, गोकुळाष्टमी, कृष्ण जयंती, देव लोकांच्या जयंत्या साजऱ्या होतात. राम जन्म. पण साधू संतांचे सोहळे होतात. काही लोकांच्या 13व्या 12व्या, काही लोकांचं मेलं त्या दिवशीच मिळत. ते गोसाई मेलं सुत काही धरणा जन्मलं ते रेख वापर. साधूचे सोहळे आहेत. पुण्यतिथी सोहळा कोणाची पुण्यतिथी होती? ज्याच्या आयुष्यामध्ये अशी एकही तिथी गेली नाही की त्या तिथीला त्याच्यानं पुण्य घडलं नाही. त्याची पुण्यतिथी नव्हे. जरी यदा कदाचित पुण्य घडलं नसेल, पाप तर कधीच घडलं नाही, अशाची पुण्यतिथी. हा पुण्यतिथी नाही तर पुण्यतिथी सोहळा आहे. कोणाचे सोहळे होतात? आता हे सोहळे झाले त्रिभुवनात.
आता हे सोहळे इथं सोहळा होतो नाही, मंगरुळमध्ये सोहळा झाला असं नाही, गावोगाव हा सोहळा होतो, गावोगाव होतो असं नाही, हा सोहळा त्रिभुवनात साजरा होतो आज नथुराम महाराजांचा। त्रिभुवनात कोणाचे सोहळे होतात साजरी? विषम धुवन सांगली, ज्याचे 6 विकार धुतल्या जातात त्याचे सोहळे होतात। नथुराम महाराजाचे हे 6 विकार धुतल्या गेले म्हणून आज त्याचा सोहळा आहे महाराज। आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांगली, म्हणून आता ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखे जे तोंड विठाळाची। आज आपलं भाग्य, त्याची पुण्यतिथी निमित्त आज आपल्याला सेवा घडली, पुण्य फळले बहुता दिवसा, आज भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो, आज फिटले माझे कोणी। साधूच्या सेवेत आज रत आहेत महाराज, कोण पुण्य कोणा गाठी, होय ऐशियाची भेटी, असं कोण पुण्य यांचा होईल सेवक, कोणाचा जे द्वंद्वात्मिक दुराविली। कोणाचा हा नथुराम महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा आहे, त्या निमित्ताने ही सेवा। महाराजाचं कीर्तन म्हणजे अर्ध ज्ञानेश्वरीचं पारायण कीर्तनातच वाचन। गुरुवारी काकांना म्हणायचं, वालुरकरांचं कीर्तन माऊलीच्या तळा वाचायचे द्वादशी। बापसाहेब महाराज गेल्याच्या नंतर काही दिवस कीर्तन नथुराम महाराजाचं वाचलं माऊलीच्या तळा। तर कीर्तनामध्ये सहज गोव्या किती जावं? उर्वरे काकांना म्हणायचं, मी मोजल्या 400-450 ओव्या कीर्तनात, 2 तासाच्या कीर्तनात, ज्ञानेश्वरीच्या 400-450 ओवी कीर्तनात जाते। आपल्या कीर्तनात ओवीची कीर्तनाची भेटच नाही। असणाऱ्या ओवीबद्दल बोलायचे, तयाचे पिसाट शब्द सुखे मनोवेती वेद, ते सदेह सच्चिदानंद का न होते, का ब्रह्मपुरी वास करणे अखंड मिळणार नाही, न देखे जे तोंड विठाळाचे, उपाधी वेगळे विठाला विठाला। या कीर्तने अशुद्ध झाले। महाराजांची अवस्था होती नथुराम महाराजांची, त्यांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग काय म्हणतात महाराज? दुरीला आंबोला केला की माय, ब्रह्मादिकासितो न पडी ढाय। महाराज म्हणले आज आम्ही आंबोला केला, आंबोला म्हणजे मालक केला। माणसाला मालक असं जाऊ, मालकाचा असावं का मोकळा असावं? मालक असं जाणार, ज्याला मालक नाही त्याला काय म्हणतात? मोकार आहे, मोकळ आहे। व्यवहारात राहा का परमार्थात राहा, पण मालक असं
मालक नसत मोकळे म्हणतात. परमार्थात मालक पाहिजे. आधारा वाचून न पविजे समाधान. आधार पाहिजे कोणाचा तरी परमार्थ करीत असताना. घरला आधार बघतो आधार पाहिजे. व्यवहारात आधार पाहिजे. मालक परमार्थ हा मालकीत पाहिजे. स्वतंत्र नाही. स्वतंत्र असत तर ज्ञानी असावं. एकटा आपण अज्ञानी आणि त्याच्या स्वतंत्र ते कुठं तरी जाऊन धडकत. स्वतंत्रता नसू नये. परतंत्र असं कात्रीत जीवन असं. परमार्थ अवस्थेत कातर पाहिजे. कातटीत पाहिजे. कोणाची तरी आपल्या मालकी असावं. मालक असावं. पण कोणाची तरी मालकी म्हणण्यापेक्षा कोणीतरी मालक असावं म्हणण्यापेक्षा मालक चांगला असावा. सेवक कोणी असो मालक चांगला पाहिजे. महाराज म्हणले आज आम्ही मालक केला पण आमच्या मालकाचा कोणालाच अंत नाही. ब्रह्मादिकासी न पडे ठाय. लय लांबला मालक केला म्हणजे दुरी लांबोला. किती लांबला? मुंबईचा केला. दुरीला देशीचा बहुल विवरथडीचा नारायण. दुरीला देशीचा बहुआवडीचा भिवर थडीचा नारायण. फार दूर देशातला आहे. वैकुंठीचा. दूरदेश कोणता आहे? वैकुंठ आहे. त्याचं राहणं कुठे आहे? वैकुंठात. दूरदेशीचा आहे पण आवडीचा आहे. नुसता आवडीचा नाही बहुआवडीचा. काय काय आवडीचा करतात तात्पुरता पुन्हा घटस्फोट होतो. स्फोट म्हणजे नातं तुटलं. घट म्हणजे देहाचं नातं. काय दोघाचं नातं येते नातं तुटलं त्याला घटस्फोट म्हणायचं. ते सवडीचा झाला. नुसती आवड नाही बहु आवडीचा म्हणजे अति आवड. किती आवड आहे त्याच्याविषयी त्याच्या आवडीला अंत नाही. इतकी आवड आहे. तो कुठे
भिवर थडीचा नारायण. कुठे भिवर थडी? भीमा तिरी एक वसविली नगर, त्याचे नाव पंढरपुरी. तेथील मुकाशी 4 भुजा त्यासी. त्याची कोण सांगितली? विठाला विठाला. अजून कोणालाही त्याचा अंत नाही. ब्रह्मादिकाशी तो न पडी ठाय. ब्रह्मदेवासारख्याला त्याचा मेळ लागला नाही. अरे शहाणे ब्रह्मदेव, कुठं भगवान आहे की अजून त्याचा पत्ता नाही. मालक म्हणजे देव, देव आपला केला. मालक केला म्हणजे देव आपला केला. देव मालक करी जाऊ, कोणालाही मालक करीत बसत जाऊ नये. देव मालक करा महाराज. ज्यानं देव आपला केला त्याच्यासारखं जीवन सुखी नाही कोणाला. इतर काही तुम्हाला जमो का न जमो महाराज, देव आपला करून घ्या. जग आपोआप तुमचं होतं. देव सखा जरी जगाव घे कृपा करी. देव आपला झाला की जग आपोआपच आपलं. ज्याचा सखा हरी सका हरी त्यावरी विश्व कृपा करे. आपोआपच जग कृपा करते मला. काय उणे त्याला मग सुखा काय उणे. झाले सोयी विना जीवा एक देव करून घ्यावा. मग तेने विन जीवा देव आपला केला की आपोआपच जग आपलं होते महाराज. वश्य झाला राजा मग आपुली ती प्रजा. म्हणून देव सखा जरी जगाव घे कृपा. सर्व विश्व त्याच्या कृपा. इतर कोणी आपलं करणं हो का न हो, कुठला अठ्ठास जमो का न जमो परमार्थात एक अठ्ठास करा. देव आपला करून हरियाला हाता
आता प्रमाण म्हणणं सोपं लागते ना. आल्यावर मग कैची भय चिंता, पण हाती ये ना लयच अवघड आहे महाराज. राहिला अनंत पलीकडे, काम क्रोध पर्वत. विठ्ठल काम क्रोध लोभ पडिले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. खूपच लांब आहे महाराज, हे जवळ हाताला येणं खूपच अवघड. हे मोठाले मधात पर्वत आहे, ते पर्वत आधी पाडावं लागतात. पर्वत उल्लंघन केली की मग ते हाती लागत, इतका दूर आहे. विठ्ठल हे विकार अंतःकरणात घेऊन निघाला ती हाती लागते का? हे आधी विकार नाहीशी करावं लागतात. कामेश क्रोधैश रजोगुण समुद्भव. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार 6 विकार आहेत. काही दोष आहेत. विकार दोष निवृत्त केली की मग येऊने गोपाळ. मग त्याला हाती घ्यायची गरजच नाही, ते आपोआपच हाताला येते. हजारो लोक प्रयत्न करालेत महाराज, अजून कोणाच्या हाती लागला नाही. योगियाच्या ध्यानात नाही तर हाती काचा. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला. सर्वस्वाचा त्याग केला तरी कोणाच्या अजून ध्यानात नाही. योगियाच्या ध्याना नाही. कुठेही किती काही लोक डोळे झाकून बसतात. डोळ्यावर असं बोट ठेवलं की गोल चक्र येते. भविष्याचं चक्र येते आपल्याला. काय भविष्य सांगत आहे चक्र? त्याला आभास म्हणतात. लक्ष्मी योगी पाहती आभास. असं बोट ठेवलं की चक्र येते. ते चक्र दिसणं गेलं की समजायचं आपण 7वी दिशी जाणार. त्या भोवया दिसणं गेल्या का नाही तुमच्या? तुम्हाला भोवया दिसतात का? दिसतात. भोवया दिसणं गेल्या की समजायचं 5वी दिशी जाणार. कानात बोट घाली जाऊ, भडभड 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 आवाज येते. काही काही माणसं म्हणतात रावणाची लंका जळालेली आजू काय येते. त्याला म्हणा कस काय घाला की म्हणा कानात बोट. भडभड भडभड आवाज ऐकू येणं गेला की समजायचं 9वी दिवशी आपलं आलं जायचं. नाकाचा शेंडा दिसत नाही म्हणले. त्याच दिनी म्हणा राम कृष्ण विठाला विठाला. त्याच दिनी म्हणा रामकृष्ण. नाकाचा शेंडा दिसत नाही असा. आता दिसायलाय का? दिसत नाही. त्याच दिनी म्हणा रामकृष्ण. काने घालून या बोटे नाद जो पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. असे डोळ्यावर बोट ठेवायचे. डोळे झाकून या चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 5 दिवस 7 दिवस. 7वी दिवशी मग त्या भोवया दिसणं गेल्या की 5वी दिवशी जात. हे कोणाचं लक्षण सांगायला कोण्या घाईला द्यायचं नाही. ते साधकाच आहे. विठाला विठाला. कोणी घालतात ऐकू असं नाही. बरोबर बीपी वाढला आधीच मरतात.
जसा चक्र डोळ्यावर दिसतंय त्याला ब्रह्म म्हणतात. त्याच्यातच गलत आहे. दक्षिणी योगी पाहती आभास, पण देव ध्यानात नाही. कुठं देव आहे की महाराज? देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला. किती त्याग आहे देवासाठी, बापरे. घरादाराचा त्याग, जाळून संसार. महाराज म्हणले वैसूर वांगुनी संसाराची दानादेन केली तरी देव ध्यानात नाही. किती लोक आटास करायले, निर्हार उपवाशी राहतात महाराज. काही सांग, जटा लांब लांब आहेत, उपवाशी आहेत, पोट पाठीला गेले, नखाच्या चिमळ्या गेल्या. हजार हजार वर्ष डोंगरानं बसून आहेत महाराज योगी लोक ध्यानस. पण आजू काही भगवंत त्याच्या ध्यानात नाही. एवढा अट्ठास करून किती परेशान आहेत. किलोचे टाळ छटाकाव यादी अजून मेळ नाही. मंगरूळच्या भजण्याला काय व्हावं लागला असं आपल्याला तर काय मेळ नाही. कोणी कमरा बांधून उपरणे फाडायले, कोणी काळे कपडे घालायले, कोणी भगवे कपडे घालायले, कोणी नग्न अवस्थेत फिरायले, कोणी हिरवे कपडे घालायले, कोणी पोत्याचे कपडे घालून फिरायले. पोत्याचे कालच्या पैठणला जाता दिल्लीची येऊ लागली तिकडून पोत्याचे कपडे. जवळ गेलो म्हणलं काय भानगडे, टाळ आमचा गळ्यात दिसायला, तुमच्या येणा दिसायला. ते गळ्यात फोटो आमच्याच प्रभूचा दिसायला अडकेल्याला, तिसरं फोटो अडकेला रामाचा. आणि पोत्याचे कपडे असे, ते कोणता धर्म आहे म्हणलं तुमचा? ते म्हणला तुम्ही महाराज दिसायला. म्हणलं म्हणूनच म्हणायला तुम्हाला काय माहित तर मला तुम्ही कीर्तनच करू झालं हे पुढं. अहो माहीत नाही म्हणून तर विचारायला म्हणलं. ते म्हणला अहो महाराज, प्रभू रामचंद्रानं 14 वर्ष 14 दिवस वनवास भोगला, माहित आहे ना? म्हणलं हो. आपण 14 दिवसाचा तरी वनवास भोगा म्हणून वनवासाला निघालो. आगाऊच वनवास म्हणायचा. गाव आलं, राम 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 राम. गाव गेलं, माईच्या उगच आलो. दुसरं म्हणते किती दिवस राहिले. तिसरं म्हणते तू म्हणलास म्हणून निघालो. हातानच वनवास आहे का नाही? जंगला गेलो, ते आला बा सगळा झोंबळा. स्नान करून धोतर नेसायला, ते गंगत बुलडीतून माग उभं राहिले. ते पोत्याचे कपडे टोसायले. पलीकडे म्हणलं हा महाराज तसं म्हणलं का? म्हणले ते राम आहेत. राम पायात पडलं बा. बरं झालं म्हणून प्रभूचं दर्शन आपल्याला इतर झालं. हे लक्ष्मण त्याचंही घेत, हे मारुती राय. त्याला म्हणलं तुमच्या तिघाचं दर्शन झालं, आमच्या आईसाहेब कुठे? म्हणलं तुम्ही राम आहेत, हो. तुम्ही लक्ष्मण आहेत, मग उभं राहा की म्हणून. लक्ष्मण 14 वर्ष खाली बसले नव्हते, पाय गोळणी आले. तुम्ही मारुत आहेत मला झाडावर जातील, मला खाली पडले. अरे ते झाडावरच राहत होत. तुम्ही प्रभू आहेत का? हो. आमच्या सीताई साहेब कुठे आहेत? म्हणून आम्हाला दर्शन घेऊ नये की सीताई साहेबाचं. म्हणला घरी. घरी? अरे रामानं घरी नव्हती चुली. म्हणलं संघ आणली तेव्हा संघ कशी जमन? म्हणला येड्या. म्हणलं रामानं संघ आणून राहिलं नाही, तुझी घरी कुठं? अरे देवासाठी घेऊन अवघा भोग तेजीला विठाला. ध्यानात नाही एवढा त्याग करून आता काही लोकांना कसा भेटत आहे देव त्यालाच माहित. आंध्रात एका झाडीमध्ये गोष्ट भेटला एकदा, त्याला महादेव भेटलाय. त्याला महादेवानं वर दिलाय म्हणून तुला जमिनीतलं सगळंच कळल म्हणला. त्याला खरंच कळते. त्याला खंद्या घ्यायचं रानानं फिरायचं. त्याचं वज जिथं जड लागेल तिथं पाणी पाणी कळायले, धन कळायले. बघा तुमच्या लादण्याने कुठं तुला
खांद्या घेऊन फिरायची. मी बी गेलतो त्याच्याकडे, त्याचं बघून आपण बी शिकावं आणि शिकलो आपण. आपणही आता बघ, आपल्यालाही कळायले, पाणी कळायले, धन कळायले. कोणाला पाहिजे असेल तर आपल्याला घेऊन जा शेतात, आपल्याला खांद्यावर घ्यायची गरज नाही. पाणीच काढून देतो, हमीचं पाणी. पण एक आठ मान्य करावं लागते, पाणी लागूच तर खंदायचं. खोदीत पाणी गोकीत देते आहे तर पाणी जमिनी सांगायची काय गरज. दुनिया झुकते. ज्ञानोबारानंतर अनुमान आहे. वृक्षाची तळी जळ सापडी मुळी, ते शाखेचे बहाडी बाहेर दिसे. झाड हिरवं दिसायले तवा इथं पाणी खंदा. विठाला विठाला सर्वस्वाचा त्याग त्याग करून देवाचा मेळ लागणा महाराज. संसार भोगणाऱ्याला देव गोसत असत. त्या कोल्हापूरला गेलो, एक बाई लागली हातात आंब्याची भांडी घेऊन नाचायला, लिंबाची भांडी झाडी. कमराची पिशवी खाली पडली, त्याच्यावर पाय दिला. हे घ्या. नवरा हातात लिंब घेऊन मागे फिरायला. दुसऱ्या लोकांना म्हणले कोण माणूस आहे? महाराज म्हणजे त्या बाईचा मालकच. ते पाया पडायला, देवा चूक झाली, देवा चूक झाली. काय चुकलं होतं कोणा? चूक झाली ही करून. अंगात देव शिरत असते. देव अंगात आहे का शिरत आहे? पहिलाच हृदयामध्ये विराम आस्था सर्व सुखाचा आराम परिभ्रांता से काम विषयामध्ये. योगाच्या ध्यानात नाही, संसार भोगणारा देव गोष्ट. लग्नाच्या लग्नाला गेलो, मी जाय ना कोणाच्या लग्नाला, कारण आपलाच मेळ बसला नाही. लोकांचा काय जरा जवळ होता असं भाऊ सारखं जाऊन बसलो. 4-5 बाया पाया पडायला. एक बाई म्हणली महाराज. म्हणलं काय बाई? बघा कशी वरमाय नटायली. म्हणली 5-5 मिनिटाला नवे लुगडे नेसायले. म्हणलं हो दे की वरमाय बाई, तो का पडतो काय? नाही माय महाराज, मग मी वरमाय कवा होईल सांगा. म्हणलं आज नाही उद्या होशील तो वरमाय व्हायलाच आले. नाही माय महाराज खरं सांगा की. म्हणलं खरं सांगतो बाई, तुला लेकर किती? म्हणे नांदायच गेले नाही. वरमाय होईल काही निनादी. किती बाया नांदून वरमा होणार, निनादी वरमाय होतात. अरे डोंगरायनं बसून मेळ लागणार त्या देवाचा. कुठं देव आहे की? संसार भोगणारला कसा मेळ लागन? विठाला विठाला. मोठ्या लोकांना अजून त्याचा मेळ लागला नाही मला. ब्रह्मदेवासारख्याला मेळ नाही, वेदासारख्याला मेळ नाही. वेद जाणू गेला पुढे जाणून वर्णन करून करून वेद शेणला पण नाही वेळ लागला मला. पुढे मौनावला ते गोहे तुझला प्राप्त कैचा. वेदासारखे शिनली, शेषासारखे शिनली. गोकुळातल्या गवळणला
भगवंताच्या महिमाचा आनंद वाटला. नेमका त्याचा महिमा तरी किती आहे, ते कुठे आहे, कसा आहे, त्याचा महिमा तरी आपण विचारावं. काही लोक म्हणले कोणाला विचारावं? अहो म्हणजे अज्ञानी लोकाला कसं विचारावं, जरा शहाण्या लोकाला विचारावं. शहाणा कोण आहे म्हणले वेद शहाणा आहे. सगळ्या वेदाकडे आल्या, वेदाला विचारू लागल्या, वेद पुरुष नारायणा आम्हाला भगवंताचा महिमा तुम्ही सांगता का, किती येते? वेदानं हात जोडून म्हणू लागला, पुसू नका बाई, पुसू नका पुसू नका बाई. जेवण जास्त झाले काय बघ. वेदासे काही कळलेची नाही, शेष सिनला झाल्या सहस्त्र जिभा जिभा. देव का हो विटे वनी उमा, देव का हो विटे वनी उमा. वेदाला मेळ लागला नाही महाराज म्हणून वेद जाणू गेला. पुढे मौना बोला ते गोहे तुझला प्राप्त कैचे हे शेष शिनला झाल्या सहस्त्र जिभा. शेषा शिनला महाराज वर्णन करून करून जिभा चिरल्या. विठाल विठाल